पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुभद्रे, जेवण बरे झाले होते। तेवढे मसाले दूध बनवतेस ते प्यायले म्हणजे झाले। शोधा रे त्याला, इकडेच आहे तो, तिकडे बघ, शोध त्याला। तो क्रांतिकारी इकडेच लपलाय। काय चाललंय? थेट स्वयंपाक घरात कसे आलात तुम्ही? सोहळा ओळख काय आहे की नाही? आम्हाला शिकू नका, तो क्रांतिकारी इकडे लपलाय अशी पक्की खबर आहे आम्हाला। अगो बाई, खरे की काय? हो काय हो? इथे स्वयंपाक घरात आडोसा तरी आहे का की चुलीत लपणार आहे तो? निघा तुम्ही, निघा बाहेर। आम्हाला शिकू नका। हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बाहेर पुरुष मंडळींशी बोला, इथे नको। चालते बा पाहू। कुणाशी बोलताय समजतं का तुम्हाला? ओ, आवाज कोणावर चढवताय? निघा म्हटलं ना। जाणार नाही। तुम्ही असं ऐकायचे नाही। थांब। काय करते बाई? हे पाहिले? चांगलं जळता टाकून घाली अंगावर। चला निघा, निघा म्हणता ना मी। तुम्हाला काही वेगळे निमंत्रण हवे? निघा, निघा इकडून। पुन्हा घरात पाऊल टाकला तर या जा खा। सुभद्रे, नको गो बाई मला तुझे मसाले दूध। अगो, तो क्रांतिकारी इथे आला तर काय करायचंय? नको गो बाई, मी आपली माझ्या घरी गेलेली बरी। रामं लक्ष्मणं पूर्वजं वरं सीतापतिं सुंदरं। शोधा त्याला, इकडेच आहे कुठेतरी तो। बघा त्याला, इथेच आहे, तिकडे बघा। जाऊ शकणार नाही तो, इथेच आहे तो लपलाय, मला माहिती आहे। इथेच असणार। अरे बाळकृष्ण बघितलंस का? बोल ना। इथेच आहे कुठेतरी तो, जाऊ शकत नाही। काय झालं? नाहीये माडीवर बघूया, चला। मी तुम्हाला माडीवर जाऊ देणार नाही। घरातल्या एका बाईची अडचण आहे, तिच्या अडचणीच्या खोलीत तुम्हाला जाता येणार नाही। गोरा साहेब असल्या अडचणी मानत नाही। घरातला कोपरा आणि कोपरा शोधा असा हुकूम आहे आम्हाला। गोरा साहेब मानत नसेल, पण तुम्ही तर स्वदेशी आहात ना, की तुमचंही रक्त गोरं झालंय त्या गोऱ्या साहेबाचे तळवे चाटून। संस्कार नाहीसे झाले, आपल्या रीतीभातींचा विसर पडलाय, की आपल्या शत्रूच्या सुनेचा मान राखणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांच्या वारशाचा विसर पडलाय। आई, आई जरा शांतपणाने घे। मला नाही, यांना सांग। सभ्यता आणि रीत पाळून वागा आणि बोला म्हणावे। आजी तुम्ही म्हातारे आहात म्हणून आम्ही काही बोलत नाही, पण गोरा साहेबाचा आदेश आहे, जो कोणी तपासात अडथळा आणेल त्याला गोळी झाडा। वा रे वा, गोळ्या घाला। घर आमचे, आमचेच खाणार आणि आमच्यावरच गोळ्या झाडण्याचा आदेश देणार। हिम्मत असेल तर झाडा गोळी। पण आमचे नीती नियम आम्ही ऐऱ्या गैऱ्याला पायदळी तुडवू देणार नाही। खबरदार वर गेलात तर। घरच्या बाईची अडचण आहे याची तरी लाज बाळगा। तुमच्या घरी आई बहीण बायको नाही आहेत का? नारायणराव फार बोलतायत ह्या। आवरा तुमच्या आईला, नाहीतर नाहीतर काय कराल?
काय कराल? माडीवर जाण्यापासून अडवून तर दाखवा, मग सांगतो. तुम्ही माडीवर कसे जाताय ते मीच बघते. रामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं बाजूला व्हा, अन्यथा गोळी झाडेन. मी तू झोप बघू. झाडागोळी. आधी तुमच्या अंतर्मनाला विचारा काय करताय ते, आणि मग झाडागोळी. बघूया तुमची मनोदेवता तुम्हाला काय सांगते. गर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाम्यता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामनास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽहं रामे चित्तलय सदा भवतु मे ओ राम मामुद्धर राम रामेति रामेति राम रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम जनार्दने. ठीक आहे, नाही जात मी माडीवर. पण एक लक्षात घ्या, बाळकृष्ण अभ्यकर जर का तुमच्या घरात सापडला तर तुम्हा सगळ्यांना फासावर जावं लागेल. आणि हो, जातोय आम्ही आता, पण आमची पाळत तुमच्या घरावर सदैव राहिले लक्षात असू द्या. चल रे.
वहिनी, काय चाललं असेल ग खाली? अजून कोणी वर आले नाही म्हणजे शिपायांना खाली थांबवण्यातच यश आलेलं दिसतंय. होय गो, पण कळणार कसे आपल्याला? वहिनी, खिडकीतून खाली बघ ना, भारी दडपण आले आहे ग. हो, थांब मी पाहते. शिपाई गेले गो. हो, दिवस पावला बाई. शिपाई जर वर आले असते तर मोठी अडचण झाली असती. उमे, मला ना सासूबाईंशी तातडीने बोलायला हवे आता. हो. घरातले सगळे निजले ना की मी हळूच खाली जाते आणि सासूबाईंशी बोलते. मग तू आत्ताच का नाही जात? अगो, तुझी आई आणि नर्मदा वंश जागे असतील. एकदाची निजानीज झाली की मी जाईन हो खाली. आता यांचे काय करायचे? ह्यांना बाहेर काढायला हवे. आपण सांगूया त्यांना. अहो, ऐकताय का? शिपाई गेलेत आता. या तुम्ही बाहेर या. सावकाश. शिपाई आता आले म्हणजे ते पुन्हा येतील. मी इकडे थांबणे फार धोक्याचे. मला इथून जावेच लागेल. हो, हो, काय करताय? थांबा जरा. मला महत्वाचे बोलायचंय तुमच्याशी. बाई बाई बाई, पाचावर धारणच बसली होती हो अगदी. काय ती शिपायांची हडेल हप्पी. पण त्या मेल्याना घालवले एकदाचे. पण ते तात्पुरते. त्यांचा संशय अजून फिटला नाहीये हो. ते परत येणार, मी सांगते बघ. हे प्रकरण वाढतच जाणार आहे असे दिसते. तरी मी सांगत होते, नका त्याला थारा देऊ, नका त्याला थारा देऊ, पण नाही. आता ते वरच्या खोलीत गेले असते म्हणजे आपण सगळे तुरुंगात गेलो असतो. तुझ्या आईच्या आणि राधेच्या हट्टापायी हे प्रकरण वाढतच जाणार आहे. अहो, आता ठेवून घेतलंय ना त्यास, मग निभवून न्यायला हवे. पण राधा वहिनींना आईला काहीतरी महत्वाचे बोलायचे. एवढं काय बोलायचंय त्यांना? अहो, आपल्या समोर नाही बोलायचं म्हणाल्या. याला काय अर्थ आहे? आपल्यापासून काय लपवायचंय दोघींना? नाही ते काय नाही, ऐकायला हवं हो गुपचूप. सासू सुनेची काय खलबत सुरू आहेत ती. नाही म्हणजे माझी मुलगी सापडली ना तावडीत, म्हणून. उमे, जा जरा दाराबाहेर जाऊन थांब. मला बाळकृष्णाशी महत्वाचे बोलायचे. मी का जाऊ? आणि माझ्या अपरोक्ष काय बोलायचंय? वहिनी, समोरच बोल ना ग. माझ्याच बद्दल बोलायचंय ना. उमा,
तुला सांगितले ना एकदा जा म्हणून. बाळकृष्ण, ए बाळकृष्ण, हे घे पाणी पी. बरं वाटतंय ना आता? मी काय बोलतेय ते कळतंय ना? हुशारी वाटते. बाळकृष्ण, वेळ कमी आहे आणि आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा लागेल. म्हणून थेट विचारते हो तुला, आमच्या उमेशी लग्न करशील? लग्न करून तिला आपल्या बरोबर घेऊन जाशील? घरातल्या पुरुषांनी तिचे लग्न एका वयस्कर वराशी ठरवले. माझ्या आयुष्याची राख होईल हे लग्न झाले तर. खूप डोके आपटले तिने, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी जीव द्यायला निघाली, पण आम्ही वाचवले तिला. अखेर घरातून पळून गेली आणि तू समोर आलास. आता वाटते नियतीनेच आणले तुला तिच्या समोर. अरे, तिच्यामुळेच तुझा जीव वाचलाय. आता तुला तिचा जीव वाचवावा लागेल. एकजुटीचा आणि रामरक्षेचा परिणाम हो, शिपाई मरून गेले. मला तर खूप आनंद झाला. आतापर्यंत मोठ्या आजीकडून आपण थोर लोकांच्या गोष्टी ऐकल्या. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या, शिवाय आपल्या आजोबांच्याही गोष्टी ऐकल्या. बाळकृष्ण दादाला तर आपण पाहतोच आहोत, पण आज रामरक्षा म्हटल्याबरोबर शिपाई पळून गेले हे प्रत्यक्षात पाहिले आपण. किती आनंद झालाय म्हणून सांगू. मोठा झाल्यावर मी सुद्धा क्रांतिकारक होणार. मी सुद्धा. हो, पण मोठी आजी म्हणते देशाची सेवा फक्त क्रांतिकारक होऊनच करता येते असे नाही. महादेव, तू शिक्षक होऊ शकतोस. मुलांना छान शिकवू शकतोस. देशप्रेम शिकवणे हे तर किती छान. गणपत, तू काय होशील? मी काय हो? हा, तू परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करू शकतोस. म्हणजे मी काय झाडलोट करणारा गडी व्हायचे का? अरे, गडी काय माणूस नसतो का? आणि स्वच्छता काय फक्त गडीच करतो का? अंगणात सडा टाकणे, कधी अंगण सारवणे हे तर आई, काकू, आजी आपण सुद्धा करतो. आणि तुला स्वच्छतेची आवड आहे ना. तुझे कपडे तू छान घडी करून ठेवतोस. आपली खोली, देवघर छान झाडून ठेवतोस. अंगणात छान शिंपण करतोस. झाडांना रोज पाणीही घालतोस. हो हो, सारे नीट नेटके असावे असेच मला वाटते. अरे, तुला मोठी आजी नेहमीच म्हणते की गणपत मोठा होऊन लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगेल. हो हो, आवडेल मला. मी काय होऊ ताई? मी चेतकीन होणार. आज किती दिवसांनी छान वाटते आहे.